हाय, हॅलो एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे दररोज नवनवीन जे काही डेली व्लॉग्स असतात ना ते बघायला भेटतील. आणि तिथे ना एक बेल आयकॉन असतो, तर त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे ना तो दररोज बघत जाल. मी लास्ट टाइम डीमार्टला जेव्हा गेली होती ना, तर तेव्हा तिथनं हे जे काही आईस्क्रीमचे मोल्ड आहे तर ते मी आणलेले प्लास्टिकमध्ये आणलेलं होतं. 67-69ला 8 आईस्क्रीम जे आहेत ना, त्यामध्ये बनतात. तर ते एक मोल्ड आणलं आणि दुसरे 2 ॲल्युमिनियमचे घेऊन आली. जे दुसरे ॲल्युमिनियमचे मोल्ड दिसताय ना, तर ते मला DMartला ₹29लाच भेटलेलेत. मी Mishoवरनं सुद्धा आहे ना, हे जे काही आईस्क्रीम मोल्ड आहे त्याबद्दल क्रॉस चेकिंग करून घेतलेली होती, की मला स्वस्त DMartला पडतात की Misho किंवा ऑनलाईन भेटतात. तर बघितलं तर मला DMartला हवे स्वस्त पडलेले. ॲल्युमिनियमचे जे काही मोल्ड आहे विथ स्टँड 6 होते ते. तर ते फक्त म्हणजे फक्त नाही, तर ते ₹425ला 6 भेटत होते ऑनलाईन Mishoला. तर म्हटलं नको, आपले 2 बस झाले. आणि जे काही प्लास्टिकचे आहेत, तर हे एक मोल्ड आहे त्यामध्ये मस्त 8 आईस्क्रीम बनतात. क्रॉस चेकिंग केली ना, तर कधी बरी तेवढेच आपले पैसे वाचतात नाही का. मग मी माझं आपलं DMartवरनंच हे जे काही आईस्क्रीम मोल्ड आहे ना, ते मागवले. दररोज म्हणते आईस्क्रीम बनवूयात, आणि जेव्हा असं आईस्क्रीम मोल्ड असू द्या किंवा जे काही चॉकलेट आपण बनवतो त्याचे मोल्ड, तर ते जर घेतले आणि मुलांनी ते बघितलेलं असलं ना, तर त्यांचं असं चालू असतं, "कधी बनवणार, कधी बनवणार?" इतके मागे लागतात ना, की बस. तसंच मुलांचं झालं होतं, "कधी मम्मा आईस्क्रीम बनवणार आहे?" मग फायनली आज मी ना आईस्क्रीम बनवायला घेतली. कारण आज वातावरण जे आहे ना, ते खरंच चांगलं होतं. थोडं ऊन सुद्धा पडलेलं होतं आणि सध्या भरपूर असा पाऊस पडतोय. वातावरण सुद्धा खराब झालं. नको सर्दी वगैरे व्हायला म्हणून मी जरा मुलांना रिझनच देत होती, उद्या करू, उद्या करू असं चाललं होतं. आणि फायनली आज मी इथे आईस्क्रीम बनवायला घेतली. आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे. म्हशीचं जर दूध असलं ना तर अतिउत्तम, कारण त्यामध्ये छान असे फॅट्स असतात आणि छान अशी आईस्क्रीम सुद्धा बनते. जी माझ्याकडे सगळ्यात मोठी कढई होती ना, त्यामध्ये दूध उकळत ठेवलं. दूध छान उकळल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड केली आणि जे माझ्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल होते, काजू, बदाम, पिस्ता, छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं, ते पण त्यामध्ये ॲड केलं. आणि माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हती, पण मात्र साय भरपूर होती. त्यामुळे मी त्यामध्ये मस्त सायसुद्धा ॲड केली. मस्त मिक्सअप होऊन दिलं आणि छान ठीक होईपर्यंत वेट केला. आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल, माझी संपलेली होती त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवरही ॲड केलेले नाहीये. तर थोड्याशा दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायची. नंतर ह्या दुधामध्ये ती ॲड करायची आणि कंटिन्यू ढवळत राहायचं, नाहीतर त्याचे गाठी पडून जातात. तर व्यवस्थित त्याला मिक्सअप करायचं. आणि जर इसेन्स असेल, व्हॅनिला असू द्या, स्ट्रॉबेरी वगैरे, तर ते इसेन्स सुद्धा आपण ॲड करू शकतो. चॉकलेटचं जे सिरप भेटतं ते सुद्धा ॲड करू शकतो. तर आईस्क्रीम बनवणं खूप सोप्पं आहे. खूप झटपट अशी ही आईस्क्रीम बनते. तर जेव्हा दूध हे थिक झालं, त्यानंतर मी मोल्डमध्ये मस्त भरून घेतलं आणि डीप फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेलं शुभम वॉटर पार्कला. तर आम्ही ना खरं सांगू, आम्ही गावाला निघालेलो होतो. मस्त छान साडी घातलेली होती आणि मस्त बॅग वगैरे भरलेली आणि गावाला निघालो आणि फक्त घराच्या थोडंसं पुढे गेलो आणि लगेच कॉल आला, की कॉल माझ्या नणंदबाईचाच होता बरं का. कारण त्यांना पण माहिती आहे संडे म्हटलं, की आम्ही गावालाच येतो आणि त्या सुद्धा गावाला होत्या. तर ते बोलले, की "इकडे नका येऊ, आम्हीच नाशिकला येतोय. आपल्याला छान असं वॉटर पार्कला फिरायला जायचंय." आणि मग असं ऐकल्यानंतर पुन्हा गाडी रिटर्न घेतली, घरी आलो. पण हे फोनवर सांगितलं. त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं, की बाहेर जेवायला अजिबात थांबायचं नाही, घरूनच जेवून जायचं आहे. मग पटकन घरी गेली. स्वयंपाक काही बनवलेला नव्हता. पटकन बटाट्याची भाजी, पोळी वगैरे बनवून घेतली. मस्त जेवणं केली. सगळं घरातलं पटपट आवरून घेतलं, कारण त्यांना यायला 1 तास होता. तेवढ्या वेळामध्ये मी हे सगळं आवरून घेतलं. तर ही आहे माझी फॅमिली. तर यामध्ये माझे दीरसुद्धा आहे, माझ्या 2 नणंदबाई आहे, ह्या दोघी जणी जावा आहेत. आम्ही या गाडीमध्ये शिफ्ट झालो ना, त्यामुळे मग तिला मागे बसावं लागलं आणि मस्त मग ती मुलांमध्ये डिक्कीमध्ये बसलेली होती. पण एक आहे तिथे मस्त फुल एसी होता, त्यामुळे तिची मजा झालेली. पुढे आम्ही दाटीवाटीमध्ये बसलेलो. तर असं आम्ही सगळेजण आता चाललेलो आहोत छान असं त्र्यंबकेश्वरच्या वॉटर पार्कला. निघायलाच घरून 1 वाजलेला, म्हणजे आम्हाला जेव्हा त्यांनी पिकअप केलेलं 1 वाजलेला. 2 वाजता आम्ही तिथं पोहोचलो. आणि खरं सांगू, ग्रुपमध्ये फिरायला खूप मजा येते. फ्रेंड्स असो किंवा फॅमिली असो, पण ग्रुपमध्ये पाहिजे. सिंगल-सिंगल किंवा म्हणजे असं एकटं-एकटं फिरायला जेवढी मजा येत नाही ना, तेवढी फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर खूप सारी मजा येते. आणि हा आमचा आहे ना रिअल अनुभव आहे बरं का. आणि शक्यतो आम्ही ग्रुपमध्येच फिरायला जातो. फ्रेंड बरोबर जातो किंवा फॅमिली बरोबर जातो. पण मग कोणी असलं तरच आम्ही फिरायला बाहेर निघतो.
फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला आणि तुम्ही बघतायत खूप सारी ही गर्दी होती. त्यांना बसण्यासाठी खूप छान जागा भेटलेली होती. मस्त एक लाईनशीर बसलेले होते आणि तोपर्यंत आम्ही इथे ना तिकीट काढून घेत होतो. खूप सारी गर्दी होती आणि तिकीट काढण्यासाठी सुद्धा जरा वेटिंग होतं. तोपर्यंत म्हटलं चला हाच थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करूया. तिकीटची प्राईस काय आहे, विथ लंच, विथआऊट लंच वगैरे, तर ते मी थोडासा व्हिडिओ काढला जेणेकरून तुम्हालाही जर यायचं असेल तर तुम्हाला कामं पडेल. नक्कीच स्क्रीनशॉट काढा. आणि हे वॉटर पार्क जे आहे ना 10 ते 5 पर्यंत ओपन असतं. इथे छान असे कमळचे थोडेफार झाडं होते आणि त्याला कमळसुद्धा आलेले होते. मध्ये आम्ही एंट्री केली. एंट्री केल्यानंतर पुन्हा लॉकर घेण्यासाठी आम्हाला पुन्हा तिकीट वगैरे काढावं लागलं. त्यानंतर आम्ही छान चेंज केलं आणि मग 5 वाजेपर्यंत फुल 2 ते 5 पर्यंत मस्त मज्जा केली. फुल एन्जॉय केलं. वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तर मनसोक्त पाणी आधी खेळून घेतलं. सगळे जे काही राईड्स वगैरे आहेत आपण करून घेतल्या. स्लाईड वगैरे खेळून घेतली आणि त्यानंतर आहे ना मुलंसुद्धा आहे ना ह्या पाण्याला अजिबात घाबरली नव्हती. ते पण कोण कुठे होतं काही सापडत नव्हतं कोणी कोणाला. कारण खूप मोठं हे वॉटर पार्क आहे. तर ज्याला जिथे हवं त्याने तिथेच मस्त एन्जॉय केला, मस्त खेळले, मुलांनी मजा केली, आम्हीसुद्धा केली आणि एंडिंगला आम्ही असे थोडेफार आहे ना रील्स शूट केले. थोडीशी प्रॅक्टिस करत होतो. सुरुवातीला प्रॅक्टिस केली, नंतर रील्स शूट केला, भरपूर सारे हे फोटोज काढले. पण पहिल्यांदा आम्ही मनसोक्त खेळून घेतला बरं का. खूप मज्जा करून घेतली आणि नंतर शेवटचा जो काही अर्धा तास होता ना, तो आम्ही फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी आणि थोडेसे रील्स शूट करण्यासाठी दिलेला. पण आधी मात्र मनसोक्त खेळून घेतलं कारण फुल पैसे वसूल झालेच पाहिजे. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात ना, तेव्हा असं एखाद्या वॉटर पार्कला किंवा एखाद्या वेगळ्या ठिकाणी फिरून आलं, त्याचबरोबर गावाला जर गेलं नाही ना, तर ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा ते समर व्हॅकेशन वाटतच नाही. खरं आहे ना, तुमच्या बाबतीत पण असं आहे का? मला तरी असंच वाटतं. तुम्ही पण माझ्या या मताबद्दल ॲग्री असाल ना, तर न चुकता कमेंट करून सांगायचं आहे. नक्कीच मी वाट बघेल. तर आहूंचा खूप आग्रह होता म्हणून ही स्लाईड खेळलेली आहे, पण मात्र खूप घाबरलेली. दोनच फोन आम्ही वरती ठेवलेले होते. जसे फोटो येतील, जसे व्हिडिओ येतील तसे. पण फोन ओला किंवा खराब नको व्हायला त्यामुळे आम्ही सगळं लॉकरमध्ये ठेवून दिलेलं. हे 2-3 फोटो आम्ही फोटोग्राफरकडनं शूट करून घेतलेले. तर खूप छान आलेले होते. घरी यायला आम्हाला जवळ-जवळ 7:30 वाजले होते. त्यानंतर मग फ्रेश झालो, स्वयंपाक वगैरे केला, जेवणं केली आणि सकाळी आईस्क्रीम बनवलेली होती. ती कशी झालेली ना, ती बघायची होती. तर मस्त इथे आईस्क्रीम रेडी आहे. काय सांगू, आज मी पहिल्यांदाच ही आईस्क्रीम बनवलेली आहे बरं का. पण त्याचं टेक्स्चर, त्यानंतर टेस्ट खरंच खूप सुंदर अशी ही आईस्क्रीम बनली होती. त्या व्हिडिओची सुरुवात जी आहे, ती छान गोड पदार्थापासून झाली आणि एंड सुद्धा गोड पदार्थापासूनच झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटूसा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय.